प्याराचे गीत मलते दोन जीवांच्या ओठी. सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठी. नमस्कार. सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये ही स्मिता. हा अंशुमन. थँक्स. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय मला एक विचारायचं आहे, आपण कार्यक्रमाची सुरुवात सगळ्या पार्टिसिपेंटच्या डान्सने करतो. जनार्दनजी एक ते नाचत होते, काय म्हणजे कळलेलं नाही मला हे. आज काय आहे? आज आहे दसरा, म्हणजे आजचा स्पेशल दिवस आहे. Correct. बरोबर. या खास दिवसासाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत, ते म्हणजे संगीत मार्तंड पंडित जसराजजी आणि त्यांच्या अर्धांगिनी मधुरा पंडित जसराजजी. वा, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे तुमचं. क्या बात आहे. तर सुरू करूया आपल्या फेरीनं. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या पार्टिसिपेंटची ओळख. तुझं माझं ओळख करून द्या. मी मिसेस पद्मजा प्रशांत देशमुख. बर. व्यवसायानं शिक्षिका आहे, तसंच कला क्षेत्राची अत्यंत आवड आहे. क्या बात. आपलं स्वागत आहे. स्वागत आहे. माझं नाव प्रशांत यशवंत देशमुख. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. जे महाविद्यालयाचा पदवीधर आहे आणि गेली 40 वर्ष माझी संबंध भारतभर प्रॅक्टिस चालू आहे. क्या बात आहे. आपलं स्वागत आहे. स्वागत आहे. ऑल द बेस्ट. लव बर्ड्स. मी सौ दीपा मिलिंद गवळी आणि हाऊसवाईफ आहे. आपलं स्वागत आहे. मी मिलिंद श्रीराम गवळी, ऍक्टर आहे आणि हिचा नवरा आहे. प्रोफेशनल होम मेकर म्हणतो मी तिला. आपलं स्वागत आहे. हम तुम. मी अंजली अरुण नलावडे. मी बँकेत काही वर्ष नोकरी केली, आता VRS घेतली आणि आता मी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही विशेष कार्यक्रम करत असतो. नमस्कार. मी अरुण जनार्दन नलावडे. मी अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. आपलं स्वागत आहे. भेटूया ब्रेक नंतर तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, अर्थात सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करूया सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. आता पुढचा राऊंड. एखादा क्षण असतो, एखादा प्रसंग असतो, ज्याने आपण नव्याने आपल्या पार्टनरची आपल्याला ओळख होते आणि ती गाठ आहे, ती रेशीम गाठ म्हणून आपण पुढे सांगू शकतो अभिमानाने की आमची रेशीम गाठ आहे. असा क्षण, असा प्रसंग मला सांग. तुझं माझं तुझं सुरू. माझं. आमच्या लग्नानंतर साधारणतः 3 वर्षानंतर, म्हणजे तेव्हा लग्न झालं, नवीन ओळख झाली आणि आपण संसाराला लागलो, इथपर्यंत ठीक वाटत होतं. पण एक 3 वर्षानंतर 18 जानेवारीला माझे भाऊ गेले आणि लगेचच 1 फेब्रुवारीला माझे वडील गेले. आणि त्या प्रसंगामध्ये
प्रशांतनी मला जो धीर दिला म्हणजे तो आयुष्यभर मी विसरू शकत नाही. की त्यावेळेला की ते जरी गेले, तुझ्या अगदी अंतरंगातली माणसं गेलेली असली तरी तू काळजी करू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. आणि तुला ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून मिळायच्या म्हणजे वडिलांकडून, मी वडिलांची अत्यंत लाडकी होते, सर्वात धाकटं शेंडोफळ असल्यामुळं. आणि त्यामुळे वडील गेल्यानंतर तो धक्का मला खूप मोठा बसलेला होता. आणि त्या धक्क्याच्या वेळेला मात्र प्रशांतनं खरंच अगदी मला आजपर्यंत म्हणजे 25 वर्ष झाली आमच्या लग्नाला आठवण येऊन दिलेली नाही आहे इतकं. आणि ते अंतरंगामध्ये बसलेलं आहे की नाही खरंच त्यावेळेला आपल्याला खूप सावरलं आहे त्यांनी. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा असं प्रशांतकडे म्हणजे सासरी माझ्या आल्यानंतर जेव्हा असं काही होतं किंवा आता प्रशांतने जसं सांगितलं की सगळी नातेवाईक सांभाळते वगैरे हे ते, पण ते मग मला लक्षात आलं की शेवटी नाती ही महत्त्वाचीच असतात. आणि ती हा जो बिझनेसमध्ये आहेत ते बिझनेसमध्ये आहेत, 24 तास ते बिझनेस करत असतात, घराकडे अजिबात बघत नाहीत. आणि त्यांनी बिझनेस करायला सुरुवात केल्यावरच सांगितलं की घर तू सांभाळायचंस आणि बिझनेस मी सांभाळणार. आणि त्यामुळं हे सगळं जे काही आहे ती माझ्या म्हणजे त्यांच्या पाठिंब्यानं मी माझ्यावर घेतलं, ताकदीनं पेलत आणलेलं आहे 25 वर्षापर्यंत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ. अंशुमन असंच असतं ना, सुखाचा एक क्षण असतो पण डोंगरा एवढी माया देऊन जातो आणि आयुष्य ते डोंगरा एवढं समृद्ध बनतं. क्या बात. लव्ह बर्ड्स मध्ये मी शूटिंग करत असताना मला छातीत दुखायला लागलं होतं. फाईट सिक्वेन्स करताना दम लागायचा. आणि मग एका त्या डायरेक्टरला रिक्वेस्ट केली, म्हटलं मला जरा मुंबईला जाऊ दे, काहीतरी मला प्रॉब्लेम दिसतोय. मुंबईला आलो, त्यांनी लगेच ते ECG काढला आणि ते सगळं करून मला म्हणाली एन्जिओग्राफी करा. अरे बापरे. तर एन्जिओग्राफी करा म्हटल्यानंतर माझं पायाखालची जमीनच सरकली. म्हटलं डॉक्टर कल तो शूटिंग को जाना है. थांब एक मिनटं, हा जो पेन आहे तो वेगळा पेन आहे. आणि आईला सांगायचं नव्हतं, आई तशीच आजारी होती, ती हार्ट पेशंट होती. आईला कळलं असतं तर मग एन्जिओग्राफी करायची. हे जरा आम्ही गोळ्या घेत नव्हतो कधी, सर्दी खोकल्याच्या कधी गोळ्या घ्यायच्या नाही. मग आधार कोणाचा. आणि दीपा तशी मी तिला कधी स्ट्रॉंग असं मानलंच नव्हतं की दीपा नेहमी वीक आहे असं वाटलं. पण आता तिचा आधार, तिला बाजूला घेतलं आणि तिला असं सांगितलं की डॉक्टरनी एन्जिओग्राफी काय होणार नाही, मी एकदम हार्ट म्हणजे माझं स्ट्रॉंग आहे, तू काय काळजी करू, पण एन्जिओग्राफी सांगितलं तर करून घेऊया. रडली, खूप रडली. रडून झालं, भरपूर रडून झाल्यानंतर मी तिला बघितलं तर त्याच्यानंतर ती खूप स्ट्रॉंग दिसली मला. आणि तिने त्याच्यानंतर परत रडायचं नाव नाही. मग तिने ती सगळी तयारी केली. इंजेक्शन्स घ्यायचे तर डॉक्टरकडे गेल्यानंतर लक्षात येईल आईच्या किंवा वडिलांच्या, एका घरात राहतो म्हणून मी स्वतः ते पोटात इंजेक्शन्स घ्यायचो. 5 हार्ट अटॅक येऊ नये म्हणून त्यांनी मला दिले होते. सगळं ती बघत होती. आणि ते मी करत असताना माझा स्वभाव आहे की ठीक आहे बिंदास आहे, काय नाही, घेतो असं करून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. त्यावेळेला सुद्धा मी थोडंसं ॲटमॉस्फिअर हे करण्यासाठी मी आपल्या मोबाईलवरनं तिचे फोटो काढत होतो की खूप स्ट्रॉंग होती तिने. नंतर मग तिला राहवलं नाही, माझ्या बहिणीला बोलवलं. बहीण आणि ती दोघी होत्या. एन्जिओग्राफी केल्यानंतर डॉक्टर तिथे टेबलवर म्हणाले की अरे ब्लॉक है 90% लेफ्ट आर्टरीमध्ये, तुझं एन्जिओप्लास्टी करनी पडेगी. आणि बाहेर मी आतमध्ये त्यांच्याशी गप्पा मारतोय की अरे यार मेरी लाईफ तेरे हात में जरा संभाल के वो डॉक्टर को दे, असं काय ते माझी चेष्टा चालली. इथे बाहेर तिला डिसिजन घ्यायचं होतं. आणि नंतर माझी एन्जिओप्लास्टी करून जेव्हा आलो तेव्हा मी दीपा वेगळी बघितली. तेव्हा ती दीपा नव्हती. अजून मी रोज ती वेगळी दीपा बघतोय. त्याच्यानंतरचा जो तिचा प्रवास आहे की घाईघाई शूटिंगला निघताना ती गोळी तोंडात अशी पडते की हा गोळी राहिली आहे, काही बोलत नाही किंवा आजाराबद्दल काही बोलत नाही, लोकांना माहिती सुद्धा नाही किंवा, पण एक जबाबदारी घेतली आणि ती इतकी स्ट्रॉंग घेतली. तर मला असं वाटतं तो टर्निंग पॉइंट होता. रिलेशनशिपचा खरी ओळख तुम्हाला त्या क्षणापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. अंजली आणि अरुण, कुठल्याच गोष्टीबद्दल आत्मविश्वास नसायचा की मला हे नाही जमणार किंवा ही गोष्ट नाही होणार.
असं सतत एक रडगाणं सतत चालू असायचं. नोकरीवर होतो BST मध्ये आणि 5 वर्ष मला BSTनी एक लिव्ह विदाऊट पे या फील्डमध्ये काम करण्यासाठी दिली होती. तर मी ती रजा घेऊन बाहेर नाटक करत होतो. नाटक त्याच्याही आधी करत होतो, पण मला नाटक आणि नोकरी एका वेळ करणं शक्य नव्हतं. म्हणजे रात्रीची जागरणं व्हायची, सकाळी उशिरा कामावर जायचं किंवा रजा व्हायची, किंवा मग कामावर जाऊन मला झोपायला लागायचं आणि माझे सहकारी मला मदत करायचे, ते सुद्धा मला गिल्टी वाटायचं खूप. तर आता काय करू, कलेच्या प्रांतात मी अडकत चाललेलो आहे आणि नोकरी तर सोडू शकत नाही, कारण मला प्रपंच सांभाळायचा आहे सगळा. असं माझ्यावर एक संस्कारच झालेले. समजा आईवडिलांनी केले असतील, कोणीतरी केले असतील, पण नाही, नोकरी केली पाहिजे माणसानी, त्याशिवाय त्याला आयुष्यच नाही. किंवा त्याच्या पलीकडे काही विश्व असतं, किंवा त्याच्या पलीकडे एक प्रचंड मोठा समुद्र असतो, त्याच्यात जाऊन तू उडी मार, असं मला कधीच कोणी सांगितलं नाही. आणि म्हणून मी त्या समुद्राला भीत होतो. तर मला तो कॉन्फिडन्स हिने दिला. मला 5 वर्षाची रजा संपल्यानंतर तिने सांगितलं की तू आता कामावर जाऊन काय करणार आहेस, तू कशासाठी जातोस कामावर, एक जागा का अडवतोस, त्यापेक्षा तू घरी बस. तुला 5 वर्षात कळलेला आहे या फील्डमध्ये तू स्थिरावू शकतोस की नाही, याचा जर तुला आत्मविश्वास आला नसेल तर मग आयुष्यभर नोकरी कर, मग तू या फील्डमध्ये पडू नको. आणि मला घरून वडिलांचं प्रेशर सतत, आईचं, वडिलांचं, नातेवाईकांचं, नाही नोकरी सोडायची ना, कारण ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 25 वर्ष, त्यावेळेला नोकरीलाच महत्व असायचं. पण तो कॉन्फिडन्स जो नावाचा एक प्रकार काय असतो की नाही तू सोड, आता तू सोडलीच पाहिजेस नोकरी, असा एक आत्मविश्वास दिला. आणि तो आत्मविश्वास मला श्वासपर्यंत घेऊन गेला. क्या बात आहे, क्या बात आहे अंशुमन, क्या बात आहे. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, आधार अंजलीचा असावा. संसारासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला साथीदाराच्या खंबीर पाठिंब्याची गरज असते आणि अशा प्रसंगातूनच घट्ट होते संसाराची रेशीम गाठ. पंडितजी, आता तुमची झाकली मूठ उघडायची आम्हाला. झाकली मूठ उघडायची. या फेरीत खूपच करीब करीब आहे, क्या जवळ बात आले आहे. तुम्ही. मग एकदा जोरदार टाळ्या तिन्ही जोड्यांसाठी, जोरदार टाळ्या. मधुराजी, ह्या फेरीसाठी मी काय सांगू, पण मला एक सांगावं असं वाटतं की आम्ही दोघे थोडेसे ना फक्कड वृत्तीचे आहोत. अगदी म्हणजे का, म्हणूनच आमचं मॅचिंग झालं मला वाटतं. कारण अगदी आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला कायम पैशांची म्हणजे अडचण असायची. आणि एक दिवशी खरंच म्हणजे थोडेफार जे माझ्याकडे खर्चाचे पैसे होते संपून गेले होते. सुट्टे पैसे पण नव्हते की जाऊन भाजी आणली, त्या सुट्ट्या पैशात पण भाजी मिळत असे. तर असंच शोधता शोधता मला माझी एक पर्स मिळाली जुनी, आणि त्याच्यामध्ये मला 22 रुपये मिळाले. आम्हाला 22 रुपये मिळाले तर आम्ही दोघांनी काय करावं. आम्ही एक तर फर्स्ट क्लास 2 भाज्या आणल्या, स्वयंपाक केला, जेवलो दोघं आरामात. तेव्हा एकच आमचा मुलगा शारंगदेव झाला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं, आमच्या घराच्या बाजूलाच थिएटर होतं, आम्ही 2 तिकीटं काढून ताजमहाल पाहायला गेलो होतो पिक्चर. म्हणजे हा फक्कडपणा जसराज करू शकतात आणि मी पण त्यांच्या जोडीला म्हणजे तितकाच फक्कड राहू शकते. त्यामुळे सुख दुःख आयुष्यात येतच असतात आणि ती झेलण्याची पेलण्याची शक्ती आपल्या साथीदारामुळे आपल्याला मिळत असते. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा पंडितजींसाठी आणि मधुराजींसाठी सुद्धा. खरंच ही झाकली मूठ जेव्हा उघडली ना अशी प्रकाशमान झाली, मला खरंच थांबावंच वाटतं. हा, पण तुझी झाकली मूठ आहे ती तशीच ठेव. ब्रेक घ्यायचा आहे? ब्रेक घ्यायचा आहे, कारण मला असे उत्तम परफॉर्मन्सेस आता बघायचे आहेत. मग ब्रेक घेऊया ना. घेऊया. ओके, भेटूया ब्रेक नंतर तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, अर्थात सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करतोय सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. दोघांचाही सहभाग पाहिजे त्याच्यामध्ये, काहीतरी परफॉर्म करायचंय. चला, तुझं माझं. प्रिय पद्मजास, आत्तापर्यंत जन्मल्यापासून उंच उंच मनोरे बांधायचे आकांक्षांचे, जिथं जिथं पाऊल टाकायचं तिथं तिथं आपली याद राहील असं स्थान मिळवायचं, असंच काही करून जायचं, ही जिद्द उरी बाळगून सतत धडपडत एकाकी पण समर्थ. कधी कधी अलीकडे वळवळायचे भावनांचे किडे, साथ मिळावी म्हणून. कशी असावी ही साथ, आपल्यासारखीच वेडी की आपल्या वेडेपणाला पेलणारी? नुसता भावनांचा आविष्कार, अहोरात्र एकच घोर. कशी असेल ही साथ, साथीदार? किती दूर दूरचे पल्ले गाठायचेत,
खरं तर जन्मजात माणसाकडे काहीच नसतं, पण माणूस घडत जातो साऱ्या गोष्टींनी. अर्धी पुरी जडणघडण, कधी बहारदार, कधी उदास, कधी आशावादी, कधी नाउमेद. तर असं हे जर खरं तर ही नवी साथ घडवताना आम्ही दोघे एक साथ एका वाटेवर आशेच्या किरणांची वाट पाहत. विश्वास बसत नाही, पण खरं आहे 1982 साल संपलं आणि 83 आलं, पण रिकाम्या हाती नाही आलं. ते नजराणं घेऊन आलं. कल्पनेतले कित्येक झाले विरतात कागदावरच, तशा साऱ्या खुळ्या कल्पना कोसळून पडल्या आणि मोठी भव्य स्वप्न पाहताना थोडा मनात कचरलो होतो, पण आता नाही. 11 डिसेंबर 1982. एक हात हाती आला या साऱ्या वाटेनं सुखरूप नेणारा. खूप काही करायचं आहे तुला मला, आणि जे ठरवलं आहे ते करणारच होणारच ही जिद्द बाळगून आहे. तुझा विश्वास पाठीशी आहे, तुझा विश्वास पाठीशी आहे. या डायरीतलं प्रत्येक पान लिहिताना या नव्या प्रवासाचा प्रत्यय तुला यावा. तुझ्या माझ्या सहवासाचा, तुझ्या माझ्या सहवासाचा. क्या बात आहे, क्या बात आहे. चला आता लोबर्स. आता कुठं आवरलं घरातलं काम, जन्म बायकांचा पडला कुठून आराम. आता कुठं आवरलं, पहाटेला पूर्वे आधी उजाडत घर, गड्या माणसांचा लागी सुरू होतो वावर. जाग खुराड्यात येते गोठ्यामध्ये हंबर हम्मा. जाग खुराड्यात येते गोठ्यामध्ये हंबर, बागेतलं पान घेत हरी नाम. आता कुठं आवरलं. अहो काय जरा साड्या पाहायच्या होत्या. हे विक्रीसाठी दुकान आहे, प्रदर्शन नव्हे. म्हणजे तुम्हाला साड्या बघायच्या आहेत की घ्यायच्या आहेत? अहो पाहायच्यात म्हणजे घ्यायचे आहेत, पण पाहिल्याशिवाय कशा घेणार ना. तेच म्हणतो मी, तुम्ही साड्या बघून घेण्याऐवजी घेऊन बघा. काय 100 साड्या बघायच्या, त्यातली एक घ्यायची, उरलेल्या 99 आपल्या नाही. या दुःखात परत जायचं, काय अर्थ आहे? अहो हे म्हणजे तुमचं काहीतरीच. ते इतर दुकानदार बघा कसं म्हणतात, अहो घेऊ नका पण पाहायला काय हरकत आहे असं म्हणून भारंभार साड्या दाखवतात आम्हाला. ओ ऐका ना, ती जरा ती दाखवा ना तिथली. बजेट किती आहे तुमचं? अहो बजेटचं काय, बरं ठीक आहे 3000 पर्यंत दाखवा. ती पहा, अशी बुट्ट्यावाली आहे ना ती. हा 5000ची आहे ती. तुमची नाही ऐपत. उगाच ती काढा घाला कशाला हवंय ते बोला. कमाल आहे बाई, कसा धंदा होता अशाने तुमचा खरंच. अहो पण पाहू तरी जरा लांब उभ्या राहा, शोकेची काच फुटेल. कठीणच आहे बाई यांचं. असू ते कठीण. आमची झोपायची वेळ झाली, शटर ओढायचं आहे, बाहेर व्हा. त्या फेऱ्या संपलेल्या आहेत, तर याच्यामधलं सेलिब्रिटी कपल म्हणजे थोडक्यात रेशीम गाठी कपल कोणतं आहे? हे तिघच खूप आवडले या फेरीत. ठीक आहे, मग आपण असं ठरवूया की यावेळेच तिघी आपण रेशीम गाठी कपल समजून तिघांसाठी जोरदार टाळ्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू अंशुमान. असंच पाहिजे. मला वाटतं आता या कार्यक्रमाची म्हणजे एवढं सगळं जबरदस्त दसऱ्याचं म्हणजे सोनच लुटलंय आम्ही जवळजवळ. सगळं जमून आलंय आणि आता सांगता पंडित तुमच्या स्वराशिवाय होऊच शकत नाही. सुंदर सुजान कृपानिदान, सुंदर सुजान कृपानिदान, अनाथ पर कर प्रीत जो, अनाथ पर कर प्रीत जो, सुंदर सुजान. सो एक नाम अकाम हित, सो एक नाम अकाम हित,
को निर्वाण प्रद समान को निर्वाण प्रद समान को सुंदर सुजान जाकी कृपा लवलेस दे जाकी कृपा लवलेस दे मति मंद तुलसी दास हो आयो परम विश्राम राम समान प्रभु नायक राम समान प्रभु नायक सुंदर सुजान। ये रामचंद्र जी की दशहरे के दिन अपने आज के दिन सवारी निकली थी अयोध्या में और बस इसलिए वो सुंदर सुजान है। कृपा निधान। जय हो। जय हो। क्या बात है, क्या बात है। दसऱ्याच्या विजयादशमीच्या निमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीनं हे शिलंगणाचं सोनं आपण असंच वर्षभर रेशीमगाठी कार्यक्रमात कायम लुटत राहूया. मंडळी, या मंगलमय वातावरणाच्या कार्यक्रमाची सांगता झालेल्या आहेच. भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत सनफीस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये नमस्कार.